विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशात अनेक राष्ट्रीय सण साजरे केले जातात. त्यापैकी 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आज आपण या धड्यातून महाराष्ट्र दिनाचे महत्त्व जाणून घेणार आहोत. स्टँडर्ड 4 लेसन नंबर 2.3 महाराष्ट्र डे. ए. लेट्स ब्रेनस्टॉर्म म्हणजे चला विचार करूया. विच इज द मोस्ट यूज्ड लँग्वेज इन आवर स्टेट म्हणजे आपल्या राज्यात सर्वाधिक कोणती भाषा बोलली जाते. आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा मराठी आहे, म्हणून आपले उत्तर असेल मराठी. हेच पूर्ण वाक्यात आपण असे सांगू शकतो, मराठी इज द मोस्ट यूज्ड लँग्वेज इन आवर स्टेट. पुढील प्रश्न आहे, नेम आवर नेबरिंग स्टेट्स म्हणजे आपल्या राज्याला लागून असलेल्या शेजारील राज्यांची नावे सांगा. याचे उत्तर आहे, आवर नेबरिंग स्टेट्स आर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटका अँड गोवा. म्हणजेच गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा ही आपल्या शेजारील राज्ये आहेत. बी. रीड अँड लर्न म्हणजे वाचा आणि शिका. आता आपण या धड्यातील एक एक ओळ वाचणार आहोत आणि त्यानंतर त्याचा मराठीत अर्थ पाहणार आहोत. महाराष्ट्र डे इज सेलिब्रेटेड ऑन 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन 1 मे रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्र स्टेट वॉज इस्टॅब्लिश्ड ऑन धिस डे इन 1960 म्हणजे 1960 साली याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पीपल सेलिब्रेट धिस डे विथ जॉय अँड प्राईड म्हणजे लोक हा दिवस आनंदाने आणि अभिमानाने साजरा करतात. द नॅशनल फ्लॅग तिरंगा इज अनफर्ल्ड इन स्कूल्स अँड स्टेट गव्हर्नमेंट ऑफिसेस म्हणजे या दिवशी शाळा आणि सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवला जातो. ऑन धिस ऑकेजन वी सिंग द राज्यगीत ऑफ महाराष्ट्र म्हणजे या प्रसंगी आपण महाराष्ट्राचे राज्यगीत गातो. महाराष्ट्र इज फेमस फॉर इट्स रिच कल्चर, हेरिटेज हिस्ट्री, फोर्ट्स, रिव्हर्स, डेलिशियस फूड अँड डिफरंट फेस्टिवल्स अँड फोक सॉंग्स म्हणजे महाराष्ट्र हे त्याच्या समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा, किल्ले, नद्या, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, विविध सण आणि लोकगीतांसाठी प्रसिद्ध आहे. मुंबई द ड्रीम सिटी इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड इज कॉल्ड द फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजे स्वप्ननगरी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि तिला भारताची आर्थिक राजधानी असेही म्हणतात. 1 मे इज ऑल्सो सेलिब्रेटेड ॲज कामगार दिन इन ब्रॅकेट लेबर डे म्हणजे 1 मे हा कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. ऑन धिस डे वी थँक ऑल वर्कर्स सच ॲज फॅक्टरी वर्कर्स, ड्रायव्हर्स, क्लीनर्स अँड अदर्स म्हणजे या दिवशी कारखान्यातील कामगार, वाहन चालक, स्वच्छता कर्मचारी आणि इतर सर्व कामगारांचे आपण आभार मानतो. द सेलिब्रेशन ऑफ धिस डे
सिग्निफाईज द डिग्निटी ऑफ लेबर. म्हणजे या दिवसाचा उत्सव श्रमाच्या प्रतिष्ठेचे महत्त्व दर्शवतो. सी. लिसन अँड रिपीट म्हणजे ऐका आणि म्हणा. CELEBRATE सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे. UNFURLED अनफर्ल्ड म्हणजे फडकवला. DELICIOUS डेलिशियस म्हणजे स्वादिष्ट. RESPECT रिस्पेक्ट म्हणजे आदर. ESTABLISHED इस्टॅब्लिश्ड म्हणजे स्थापना झाली किंवा स्थापन झाले. यानंतर आपण या धड्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाहूयात. डी. फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा. 1. महाराष्ट्र डे इज सेलिब्रेटेड ऑन डॅश डॅश. उत्तर आहे 1 मे. 2. द स्टेट ऑफ महाराष्ट्र वॉज इस्टॅब्लिश्ड इन द इयर डॅश डॅश. उत्तर आहे 1960. 3. 1 मे इज ऑल्सो कॉल्ड डॅश डॅश डे. उत्तर आहे लेबर. 4. लेबर डे रिमाइंड्स अस टू रिस्पेक्ट डॅश डॅश. उत्तर आहे वर्कर्स. 5. द डॅश डॅश इज अनफर्ल्ड ऑन महाराष्ट्र डे. उत्तर आहे फ्लॅग और तिरंगा. पुढील प्रश्न पाहूयात. ई. मॅच द डेज विथ इट्स रिलेव्हंट डेट्स म्हणजे दिवस आणि त्यांच्याशी संबंधित तारखा जुळवा. चिल्ड्रन्स डे म्हणजे बालदिन. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो आणि त्याची तारीख आहे 14 नोव्हेंबर. म्हणून चिल्ड्रन्स डे 14 नोव्हेंबर. बालिका दिन. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो आणि ती तारीख आहे 3 जानेवारी. म्हणून बालिका दिन 3 जानेवारी. टीचर्स डे. हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो आणि त्याची तारीख आहे 5 सप्टेंबर. म्हणून टीचर्स डे 5 सप्टेंबर. त्यानंतर आहे महाराष्ट्र डे और कामगार दिन. आपण धड्यामध्ये पाहिले आहे की महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन हा 1 मेला साजरा केला जातो. म्हणून महाराष्ट्र डे और कामगार दिन 1 मे. त्यानंतर आहे रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला साजरा केला जातो. म्हणून रिपब्लिक डे 26 जानेवारी. यानंतर आहे इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्टला असतो. म्हणून इंडिपेंडन्स डे 15 ऑगस्ट. पुढील प्रश्न पाहूयात. स्पीक अँड राईट अ फ्यू लाईन्स ऑन द गिवन टॉपिक्स म्हणजे दिलेल्या विषयांवर काही ओळी बोला व लिहा. माय फेवरेट फूड म्हणजे माझा आवडता खाद्यपदार्थ. इथे तुम्ही तुमच्या आवडीने कोणत्याही खाद्यपदार्थाबद्दल माहिती लिहू शकता. मी एक लिहून दाखवते. माय फेवरेट फूड इज पावभाजी. इट इज व्हेरी टेस्टी. आय लाईक टू ईट इट विथ माय फॅमिली. इट इज माय फेवरेट डिश. यानंतर पुढील विषय आहे माय फेवरेट स्पोर्ट्स पर्सन म्हणजे माझा आवडता खेळाडू. इथे मी एका खेळाडूबद्दल माहिती सांगते. तुम्ही तुमच्या मनाने दुसरेही लिहू शकता. माय फेवरेट स्पोर्ट्स पर्सन इज विराट कोहली. ही इज अ ग्रेट क्रिकेटर. ही वर्क्स व्हेरी हार्ड. आय लाईक हिम व्हेरी मच. यानंतर पुढील विषय आहे सायन्स डे म्हणजे विज्ञान दिवस. याविषयी लिहिता येईल
National Science Day is celebrated on 28th February. It honors Sir C.V. Raman. It encourages students to learn science. यानंतर पुढील विषय आहे माय फेवरेट फेस्टिवल म्हणजे माझा आवडता सण. इथे मी तुम्हाला एका विषयाबद्दल लिहून देते. तुम्ही तुमच्या मनाने इतर कोणत्याही फेस्टिवलबद्दल माहिती लिहू शकता. माय फेवरेट फेस्टिवल इज दिवाळी. वी डेकोरेट अवर होम्स with lights and rangoli. We wear new clothes and enjoy sweets with our family. पुढील प्रश्न पाहूयात. जी. राईट क्रिएटिव्ह स्लोगन्स लाईक म्हणजे याप्रमाणे आकर्षक घोषणा लिहा. इथे तुम्हाला एक घोषणा लिहून दिलेली आहे. तशाच आणखी 2 घोषणा आपल्याला लिहायच्या आहेत. दिलेली घोषणा आहे माय महाराष्ट्र माय प्राईड म्हणजे माझा महाराष्ट्र माझा अभिमान. आपण आणखी काही घोषणा तयार करूयात जसे की सेव्ह नेचर सेव्ह फ्युचर म्हणजे निसर्ग वाचवा भविष्य वाचवा. पुढील स्लोगन लिहिता येईल क्लीन इंडिया ग्रीन इंडिया म्हणजे स्वच्छ भारत हरित भारत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. एच. रीड द सिलेबल्स अँड राईट वर्ड्स इन गिवन बॉक्सेस म्हणजे अक्षरसमूह वाचा आणि दिलेल्या चौकटीत शब्द लिहा. आपल्याला पहिला अक्षरसमूह दिला आहे CE, LE आणि BRATE. यापासून आपण शब्द तयार करू शकतो. CELEBRATE सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे किंवा उत्सव साजरा करणे. पुढील अक्षरसमूह आहे HOISTED. यापासून शब्द तयार होईल HOISTED होइस्टेड म्हणजे फडकवला किंवा उंचावला. यानंतर पुढील अक्षरसमूह आहे DELICIOUS. यापासून शब्द तयार होईल DELICIOUS डेलिशियस म्हणजे चविष्ट किंवा स्वादिष्ट. यानंतर पुढील अक्षरसमूह आहे FAMOUS. यापासून शब्द तयार होईल FAMOUS फेमस म्हणजे प्रसिद्ध किंवा सुप्रसिद्ध. तर मुलांनो, आज आपण महाराष्ट्र डे या धड्याविषयी संपूर्ण माहिती पाहिली. इंग्रजीत वाचन, त्याचे मराठीत भाषांतर, स्पष्टीकरण, नवीन शब्दांचा अर्थ आणि प्रश्नांची उत्तरे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.